जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची खरी नस सापडते ती जिल्हा परिषदेत आणि म्हणूनच यंदाच्या झडपी निवडणुकांकडे ग्रामस्थांप्रमाणेच साऱ्या राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष लागलंय आणि म्हणूनच झडपी निवडणुकांची बित्तम बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. उस्मानाबादमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी येणेगूरमध्ये भव्य सभा काँग्रेसने आयोजित केली होती आणि या सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील या सभेमध्ये उपस्थित होते. हिंगोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये मोठी खिंडार पडलेली आहे. सेनगाव तालुक्यामधील हत्ता इथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दिनकरराव देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिकांनीही भाजपात प्रवेश घेतलेला आहे. बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ पंकजा मुंडेंनी केला आणि यावेळेला त्यांनी गेवराईमध्ये सभा घेतली आणि भाजपच्या विकास कामांचा दाखला दिला. पहिलं काम करून घेण्यासाठी टेबल खालून व्यवहार करावा लागायचा. भाजप सरकार आल्यापासून असं करावं लागत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. जिल्हा परिषदेवर वर्चस्व निर्माण करण्याकरता काँग्रेसचे डॉक्टर पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. वर्चस्वाच्या या वादामध्ये शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा आघाड्या जिल्हाभर होत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकमेकांच्या ताकदीवर घाला घालण्यासाठी कुठे स्वाभिमानी, कुठे भाजप तर कुठे जनसुराज्याची मदत घेतली आहे. बुलडाणा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरलेला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहेत तर विकासाचं आश्वासन देऊन मत मागण्याचं सत्र सुरू झालंय. बुलडाण्यात कुठल्याच पक्षामध्ये युती नाहीये तर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसची यादी अजूनही जाहीर झालेली नाहीये. जिल्हा काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता दिसत नसूनही यादी जाहीर का करण्यात आलेली नाही याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान आमदार सतेज पाटलांनी रविवारी पहिली यादी प्रसिद्ध होईल असं सांगितलेलं आहे. बलात्काराचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ढोबळेंच्या पत्नी आणि मुलाला उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याचं समजतंय. त्यामुळे भाजपवर सोलापुरातील पक्ष समर्थकांकडून टीकेची झोड उठवली गेली आहे. विधानसभेच्या वेळेला त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं होतं. बुलडाण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. बुलडाण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयासमोर भीषण स्फोट झाला. सलग दुसऱ्या दिवशी हा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये 2 कुत्र्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या बुलडाणा कार्यालयासमोर झालेल्या स्फोटामागचं कारण काय आहे याचा तपास सध्या पोलीस करतायत. निवडणुकीच्या आधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन फंडे वापरले जात आहेत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये असाच एक फंडा उमेदवारांना वापरलाय. मतं मिळवण्यासाठी त्यांना हुरडा पार्टीचं आयोजन केलं. आता या हुरडा पार्टीच्या बळावर याला किती मतं मिळतात हे लवकरच कळेल. वर्धा जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी 359 तर पंचायत समितीसाठी 567 नामांकन अर्ज दाखल झालेले आहेत आणि सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर अपक्ष उमेदवार चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा करतायत आणि आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मतदारांना मात्र आश्वासनं पूर्ण करणारे उमेदवार हवे आहेत. झडपी टॉप 10 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. यंदा राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिकसह एकूण 10 महापालिकांमध्ये निवडणुकीचा महासंग्राम रंगणार आहे आणि या महापालिका म्हणजेच डझनभरापेक्षा जास्त आमदारकीच्या जागाच. राज्यातलं वाढतं शहरीकरण याच भागातलं. म्हणूनच महापालिकांच्या निवडणुकांच्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय. पैसे घेऊन तिकीट वाटप होत असल्याचा आरोप नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान भाजपचे नाशिकमधील पदाधिकारी नाना शिलेदार आणि चंद्रुणीकर पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये नाना शिलेदार एका पदाधिकाऱ्याला 1.5 ते 2 लाख रुपये तत्काळ भरास सांगतायत. मात्र हा पैसा नेमका कशासाठी हे स्पष्ट होत नाहीये.
नाशिकमधील तिकीट वाटपावरून रंगलेल्या शिवसेनेचं राडा प्रकरण मातोश्रीवर पोहोचलंय. विनायक पांडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तिकीट वाटपावरून झालेला राडा गैरसमजुतीतून झाल्याचं पांडे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर या वादावर पडदा पडल्याची ग्वाही पांडेंनी दिली आहे. शिवसेनेमधील बंडोबा प्रचंड संतप्त झालेत. वरळी कोळीवाडा वॉर्ड क्रमांक 193 मधून विद्यमान नगरसेविका हिमांगी वरळीकर यांच्या विरोधात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय. गेली 23 वर्ष शिवसेनेचे काम करणारे शिवसैनिक नवनाथ करंदेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मनसेतून परतलेल्या उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं शिवसैनिक नाराज आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेमध्ये बंडखोरीला उधाण आलं होतं आणि अनेक असंतुष्टांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले. मात्र मुंबईत कुठेच बंडखोरी नसून बंडखोरांना थंड करण्याचं काम केलं जाईल असं रामदास कदमांनी स्पष्ट केलं आणि त्याच वेळेला यंदा बीएमसीवर भगवा फडकणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेसाठी भाजप मित्र पक्षांच्या युतीचा तिढा अजूनही कायम आहे. उपमहापौर पदाचं आश्वासन मिळाल्यानंतर सुद्धा आता रामदास आठवलेंनी सत्ता आल्यास 2.5 वर्ष महापौर पद देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचीही आरपीआयची मागणी आहे. त्यामुळे भाजप आरपीआयमधला जागा वाटपाचा गुंता काही सुटायला तयार नाहीये. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केड सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या राजकारणामध्ये उतरलेला आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरून नील सोमय्या यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. निवडणुकीमध्ये पारदर्शक कारभार हाच अजेंडा असेल. शिवाय सेना भाजप अशा कोणत्याही स्वरूपाचा संघर्ष माझा नसेल असं सांगत नील सोमय्या राजकारणात उतरले. भाजपतून डावल्या गेलेल्या इच्छुकांच्या जबरदस्त रोषाचा सामना खासदार अनिल शिरोळे यांनाही करावा लागला. उपोषण आणि निदर्शनं सुरू झाल्याची माहिती पक्षनेत्यांपर्यंत पोहोचल्यावर खासदार अनिल शिरोळे यांनी नाराजांची मनधरणी करण्यासाठी कार्यालयासमोर गेले. मात्र कार्यकर्ते चांगले संतप्त झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं अनेक ठिकाणी एकाच प्रभागात 2 उमेदवारांना बी फॉर्म दिलेले आहेत. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना या 2 बी फॉर्मची थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर न करता बी फॉर्म वाटप करून अर्ज भरून घेतले. मात्र नागपूरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रदीप अग्रवाल आणि राजू कामनानी यांना मिळालेले बी फॉर्म दोघांनी अर्जासोबत निवडणूक आयोगाकडे दाखल केले. काँग्रेस पुढेही बंडोबांचं आव्हान उभं राहिलेलं आहे. नागपूरमधील काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता पाहायला मिळते. काँग्रेसनं उमेदवारी डावलल्यानं नितीन राऊत समर्थक अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस दलित नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचा एबी फॉर्म न मिळाल्यानं नितीन राऊतांच्या 36 समर्थक अपक्ष म्हणून महापालिकेच्या रिंगणात उतरले. शिवसेनेच्या अस्मिता गायकवाड यांनी महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अस्मिता गायकवाड आता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. संपर्क प्रमुख महेश कोठेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान कोठेंनी काँग्रेस संपवली असून आता ते शिवसेना संपवण्याच्या वाटेवर असल्याचा आरोप गायकवाडांनी केला आहे. महापालिका टॉप 10 मध्ये आता वेळ झाली. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.